नमस्कार, माझे नाव ज्योती लोणे आहे. मी तुम्हाला एक कविता वाचून दाखवणार आहे. जर ती तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मी माझ्या कवितेला सुरुवात करते. कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मन बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजाच्या कडकडाटामुळे नाही. आणि वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस. निवड आपली आहे. कुणा वाचून कुणाची काहीच अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. अगर एक हारा हुआ इंसान हारने के बाद भी मुस्कुरा दे तो जीतने वाला भी जीत की खुशी खो देता है. ये है मुस्कान की ताकद. जपून टाक पाऊल, इथे प्रत्येक वाट आपली नसते. जपून ठेव विश्वास, इथे प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून घे निर्णय, इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो. जे भांड्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे, तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावं ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते. म्हणून आनंदी राहा. थँक्यू.